इयत्ता 7वी विषय भूगोल धडा 3 भरती ओटी। आपण भरती ओटी हे बघत होतो तर सागर जलाच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालींना आपण भरती ओटी असं म्हणतो। भरती ओटी ही सागर जलाची दररोज होणारी नियमितपणे होणारी अशी हालचाल आहे आणि भरती ओटीचे जे काही एक चक्र आहे ते 12 तास आणि 25 मिनिटांनी पूर्ण होत असते। पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी ही जी काही घटना आहे वरवर पाहता स्वाभाविक वाटते, परंतु याचा थेट संबंध हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षण आणि केंद्रोत्सारी बल याच्याशी असतो हे आपण मागच्या पाठामध्ये बघितलं। त्यानंतर भरती ओटी, या भरती ओटीमुळे काय होतं हे आपण बघितलेलं आहे। भरती ओटीचे प्रकार जे काही आहेत ते प्रकार बघितलेले आहेत। उदानाची भरती ओटी आणि भांगाची भरती ओटी कोणकोणते होते? उदानाची भरती ओटी प्रकार कोणकोणते होते? उदानाची भरती ओटी आणि भांगाची भरती ओटी हे दोन प्रकार होते। भांगाची भरती ओटी हे भरती ओटीचे दोन प्रकार होते हे आपण मागे कसं केलं बघितलं। तर यामध्ये भरती ओटीचे परिणाम नेमके काय होतात, भरती ओटीमुळे काय होतं हे आपण बघणार आहोत। भरती ओटीचे परिणाम, तर भरती ओटीमुळे काय होतं आपण बघणार। ज्यावेळेला समुद्राच्या पाण्याला भरती असते तर भरतीच्या पाण्याबरोबर मासे जे काही आहेत समुद्रातले, खोल समुद्रातले मासे हे भरतीच्या पाण्याबरोबर खाडीमध्ये येतात आणि त्याचा फायदा हा मासेमारीसाठी होतो। जे कोळी बांधव मासेमारी करतात या मासेमारीसाठी या भरती ओटीचा या ठिकाणी उपयोग होत असतो। भरतीच्या पाण्याबरोबर मासे हे खाडीत येतात आणि त्याचा फायदा हा मासेमारीसाठी होत असतो। दुसरा जो काही याचा परिणाम आहे भरती ओटीचा पहिला बघितला, मासे खाडीमध्ये येतात। भरती आणि ओटीमुळे पाण्यातील जो काही कचरा आहे, समुद्राच्या पाण्यातील जो काही कचरा आहे या कचऱ्याचा निचारा होतो आणि आपला जो काही समुद्र किनारा आहे हा समुद्र किनारा स्वच्छ राहायला मदत होते, समुद्र किनारा स्वच्छ राहतो। भरती ओटीमुळे जे काही बंदर आहे, बंदर म्हणजे काय? ज्या ठिकाणी जहाज थांबवली जातात ती जागा म्हणजे बंदर। जसं आपण एसटी थांबवण्यासाठी एसटी स्टँड, रेल्वे कुठं थांबते? रेल्वे स्टेशनवर, विमानतळावर, तसं जहाज जी काही आहे ती जहाज बंदरात थांबतात आणि भरती ओटीचा परिणाम असा होतो की बंदर जी काही आहेत ती गाळाने भरत नाही। भरतीचं पाणी हे खाडीच्या मुखापर्यंत येत असतं, त्यामुळे काय होतं की भरतीच्या वेळेला जहाज जी काही असतात हे जहाज बंदरामध्ये आणता येतात। बंदरामध्ये जहाज आणण्यासाठी भरतीचा उपयोग हा होत असतो। भरती आणि ओटी या क्रियेमुळे वीज निर्मिती ही करता येत असते। काय करता येते? वीज निर्मिती करता येते। भरतीच्या वेळेला जे काही पाणी आहे हे पाणी खाडीपर्यंत येतं, समुद्र किनाऱ्यावर पुढेपर्यंत जातं। त्यामुळे काय होतं की भरतीचं पाणी हे मिठागरामध्ये, मिठागर म्हणजे काय? ज्या ठिकाणी समुद्राचं पाणी साठवून त्या पाण्यापासून नंतर मीठ तयार केलं जातं त्याला मिठागर असं म्हणतात आणि भरतीचं पाणी हे मिठागरामध्ये साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार करता येतं, हा एक परिणाम आहे। त्यानंतर त्याचा तोटा पण आहे। भरती ओटीचा तोटा काय आहे तर भरती ओटीचा जो काही वेळ आहे या वेळेचा नीट अंदाज जर आपल्याला आला नाही तर समुद्रामध्ये पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो। भरती ओटीमुळे तिवाराची वनं, किनाऱ्याच्या भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास होतो आणि जतन होतो। भरती आणि ओटीची जी काही वेळ आहे, भरती आणि ओटीची वेळ ही नियमितपणे बदलत असते। भरती आणि ओटीची वेळ काय आहे? नियमितपणे बदलत असते। हे बघितले आपण। आता काय बघितलं इथं? भरती आणि ओटीचे परिणाम। भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीला होतो। भरती ओटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो, समुद्र किनारा स्वच्छ राहतो, बंदर गाळाने भरत नाही
भरतीच्या वेळेस जहाजं बंदरात आणता येतात. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्मिती करता येते. भरतीचं पाणी मिठागरामध्ये साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार करता येतं. आणि दुसरा एक तोटा असा आहे की भरती आणि ओहोटीची वेळ जर नीट कळली नाही तर समुद्रामध्ये पोहायला गेलेल्या व्यक्तींना काय होतं, अपघात होऊ शकतो. मित्रांनो, आता आपण बघितलं भरती ओहोटीचे परिणाम बघितले. आता पुढे लाट. गरम चहा किंवा दूध पिताना आपण त्यावर ज्या वेळेला फुंकर मारतो बशीवर, त्यावेळेला काही असे लहरी आपल्याला येताना दिसतात. अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने किंवा ऊर्जेने पाणी जे काही आहे हे पाणी गतिमान होतं, प्रवाही होतं. वाऱ्यामुळे सागर जल हे ढकललं जातं आणि त्या पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्यांना लाटा असं म्हणतात. लाटांमुळे सागरी जलाचं पाणी वर खाली होतं, किंचित ते मागे पुढे होतं. लाटा या त्यांच्यामध्ये सामावलेली जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा किनाऱ्यावर घेऊन येतात आणि उथळ किनारी भागामध्ये येऊन त्या फुटतात. या लाटेची रचना कशी आहे आपण ते बघू. तर वाऱ्यामुळे सागरी जल जे काही आहे, समुद्रातलं पाणी हे वाऱ्यामुळे उचललं जातं. त्याच्यासमोर खोलगट असा भाग तयार होतो आणि लाटेच्या या उंच भागाला शीर्ष आणि खोलगट भागाला द्रोणी असं म्हणतात. आता आपण या ठिकाणी लाटेची रचना बघू. बघा, ही जी आहे लाट आहे दाखवलेली, समुद्राचं पाणी अशा पद्धतीने लाटेने जात असतं. तर या लाटेला, या दोन लाटांच्या मध्ये हे जे काही आहे पांढऱ्या रंगाने दाखवलेलं होतं इथं, ही लाटेची लांबी. लाट किती लांबीची आहे ही लांबी, ही काय आहे, लाटेची लांबी. हा लाटेचा वरचा भाग आहे, याला शीर्ष असं म्हणतात. लाटेच्या उंचवट्याला काय म्हणतात, शीर्ष. आणि लाटेचा जो काही खोलगट भाग या ठिकाणी तयार होतो, या खोलगट भागाला द्रोणी असं म्हणतात. काय म्हणतात, द्रोणी. हे लाटेची लांबी आहे, ही पण लाटेची लांबी आहे. त्यानंतर हे लाट जी काही आहे, हे लाट लहान प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात कशी होते, तर लाटेची लांबी, उंची, लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतं. कशावर, वाऱ्याच्या वेगावर. वारा जितका जोराने वाहत असेल तेवढी लाट उंच असते, एवढीची लांबी असते, तेवढ्या लाटेचा वेग असतो. म्हणजे लाटेची लांबी, लाटेची उंची, लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतं. आणि वाऱ्याचा वेग हा साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये खूप वेगवान असतो. त्यावेळेला खूप मोठमोठ्या लाटा या समुद्रामध्ये निर्माण होत असतात. त्यामुळे मच्छीमारांना त्यावेळेस समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाऊ देत नाही. अशा पद्धतीने लाटेची रचना आपण बघितली. लाटेची लांबी, उंची आणि लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतं, हे आपण बघितलं. तर पुढे आपण बघू लाटेची निर्मिती. लाटेच्या निर्मितीचं मुख्य कारण वारा आहे. पण काही वेळेला समुद्राच्या तळाशी होणारे भूकंप, ज्वालामुखी यामुळे सुद्धा लाटा या निर्माण होतात. आणि उथळ किनारी भागामध्ये अशा प्रकारच्या लाटा ज्या वेळेला निर्माण होतात त्यांची उंची खूप प्रचंड प्रमाणात असते आणि त्यामुळे विध्वंसक अशा त्या लाटा तयार होत असतात. ज्या वेळेला अशा या विध्वंसक लाटा निर्माण होतात आणि त्या ठिकाणी जीवित किंवा वित्तहानी होते, तेव्हा अशा लाटेंना सुनामी असं म्हणतात. काय म्हणतात, सुनामी. ज्या लाटेमुळे जीवित किंवा वित्तहानी होते अशा लाटांना सुनामी असं म्हणतात. आणि अशी सुनामी ही 2004 साली सुमात्रा आणि इंडोनेशियातील बेटांजवळ झालेल्या प्रचंड अशा भूकंपामुळे या प्रचंड अशा सुनामी लाटा या निर्माण झाल्या होत्या आणि त्याचा तडाखा हा भारताच्या पूर्व किनारा आणि श्रीलंका या देशाला बसलेला होता. लाटांच्या समुद्रात घुसलेल्या लाटांमुळे समुद्रामध्ये जो काही घुसलेला भूभाग असतो या भूभागाची झीज होते. तर
सुनामी असं त्याला म्हणतात आणि ही सुनामी 2004 साली इंडोनेशिया आणि सुमात्रा या बेटांजवळ आलेली होती. त्याचा तडाखा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याला तसंच श्रीलंका या देशाला बसला होता. लाटांमुळे समुद्रामध्ये घुसलेल्या भूभागाची झीज सुद्धा होते. अशा पद्धतीने आपण भरती ओहोटी म्हणजे काय, भरती ओहोटीचे प्रकार कोणते आहेत, भरती ओहोटीचे प्रकार आपण बघितले. उदाहरणाची भरती ओहोटी, भांगाची भरती ओहोटी, भरती ओहोटीचे परिणाम बघितले. या ठिकाणी लाटेची रचना जी काही आहे ती लाटेची रचना आपण बघितली आणि भरती ओहोटी या भागामध्ये लाटेची रचना ही जी काही आकृती आहे ही आकृती अतिशय महत्वाची आहे. या आकृतीचा तुम्ही पुन्हा पुन्हा सराव करा. धन्यवाद.